ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी पुण्यातील फुलेवाड्यात ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केले. त्याला पाठिंबा देण्याकरता आम्ही भारतीय लोक आंदोलनच्या वतीनं आज कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात इंडिया आघाडीत समावेश असलेल्या सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीची मूल्य उद्ध्वस्त होत असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी म्हटलं होतं. याचा निषेध म्हणून 94 वर्षीय डॉक्टर बाबा आढाव यांनी गुरुवारपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आढाव यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळतोय. कोल्हापुरातून देखील बाबा आढाव यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ईव्हीएम हद्दपार करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ईव्हीएम विरोधात आता कोल्हापुरातून व्यापक जनचळवळ उभी करण्याचा निर्धार या आंदोलनाच्या निमित्तानं करण्यात आलाय. या आंदोलनात सहभागी असलेले ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी यावेळी बोलताना सर्वसामान्य मतदाराला ईव्हीएमच्या माध्यमातून फसवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप केला. लोकशाहीचं दिवसाढवळ्या वस्त्रहरण होत असून जनतेनंच आता ईव्हीएमच्या विरोधात अविश्वास दाखवलाय. त्यावर आता निवडणूक आयोगानं बोलायला पाहिजे. मात्र मोदी आणि शहांचे निवडणूक आयोग पिंजऱ्यातील पोपट बनले आहेत. शंका आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे निवडणुका ईव्हीएमवर घेण्याऐवजी बॅलेट पेपरवर घ्या. जोपर्यंत ईव्हीएम संदर्भात निकाल लागत नाही तोपर्यंत ईव्हीएम विरोधात कोल्हापुरातून ही चळवळ सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जोपर्यंत संशय काढत नाही तोपर्यंत मतपत्रिकेवर तुम्ही मतदान घ्या असं महाराष्ट्रातलं नाही अखंड देशाचं मत आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये ईव्हीएम मशीनवर मतदान बंद केलेलं आहे. अमेरिकेमध्ये बंद केलंय, कॅनडामध्ये बंद केलंय, UAE मध्ये बंद केलंय. परंतु आपलं शासन जागे व्हायला तयार नाही. म्हणून ही चळवळ आहे. ही चळवळ गांधीजींचा आम्ही अनुयायी आहोत. ही असहकाराची चळवळ आहे. अहिंसा यामध्ये आम्ही पुरस्कर्ते आहोत. परंतु याचा जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत ही चळवळ सुरू राहील. सर्वसामान्य मतदारांच्या मतदानावर दिवसाढवळ्या दरोडे टाकले जात आहेत. उघड्या डोळ्यांनी आणखी किती दिवस हे बघत बसायचं असा सवाल उपस्थित करत माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी आपण सर्वांनी मिळून ईव्हीएम विरोधात ही चळवळ पुढे नेऊया असं आवाहन केलं. उद्या माझं मत सुरक्षित नाही असा जर संभ्रमावस्था अखंड राज्यभर आणि देशात आणि जगातनं महाराष्ट्राच्या या मतमोजणीचं आणि मतदानाचं विवेचन होत असताना ही लोकाभिमुख चळवळ झाली पाहिजे. स्वातंत्र्य संग्रामानंतर मोठी मोहीम राबली पाहिजे. मेल करा, ऑनलाईन सहभागी व्हा. बघत बसून फक्त होणार नाही. भविष्य अंधारमय राहील. कोणतरी मशीन हॅक करून कोणतरी निवडणुका हॅक करणार. हे कसं बघत बसायचं आपण? आपल्या मतावर दरोडा दिवसाढवळ्या पडत असताना आपण का बघत बसायचं? हे आपण खपवून घेता कामा नये. नीला सत्यनारायण सारख्या एक देशप्रेमी अधिकारी म्हणतात, माजी निवडणूक आयुक्त होत्या त्या महाराष्ट्राच्या, गुजरातमधनं मशीन का मागवली? हे जर उत्तर देत नाहीत मग बोलायचं कुणी उत्तरं मागायची? काय नुसतं बघतच बसायचं आपण? उगीच मग आपण पराभव झालाय म्हणून ते म्हणणार आम्ही जिंकलो म्हणून हे नावं ठेवण्यात ही बाब सोडा. पण पुढे येणाऱ्या निवडणुकीसाठी ह्या सगळ्या गोष्टीचा जर अंतर्भाव जनतेसमोर प्रत्येक नागरिकासमोर जर व्यवस्थित पारदर्शीप्रमाणे झाला नाही तर आमचा एक एक रुपया हा कसा विनियोग होतो, आमच्या टॅक्समधनं निवडणूक आयोग चालतं, हे का बघत बसायचं? हा सगळा विभाग कोण आपल्या खिशातनं चालवत नाही. त्यामुळे नागरिकांना हे समजलं पाहिजे. त्यांच्या शंका कुशंका दूर झाल्याच पाहिजे. त्यामुळे ही चळवळ प्रत्येकानं आपली चळवळ आहे. माझं मत हे सुरक्षित राहिलं पाहिजे. त्यासाठी बाहेर पडलं पाहिजे आणि यात भाग घेतलाच पाहिजे. त्यासाठी ही चळवळ पुढे गेलीच पाहिजे. अमेरिका, कॅनडा यासारख्या विकसित देशांमध्ये ईव्हीएमवरील निवडणुका बंद केल्या आहेत. मग भारतातच का असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएममुळेच महायुतीला जास्त जागा मिळाल्या आहेत. अशा प्रकारे ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकता येत असतील तर सामान्य नागरिकांच्या मताला अधिकार राहणार नाही आणि यापुढे देशात हुकुमशाही येईल अशी भीती व्यक्त करण्यात आली. या आंदोलनात बबन रानगे, अनिल घाडगे, दगडू भास्कर, सुनीता पाटील, शैलाताई पाटील, चंद्रकांत यादव, व्यंकप्पा भोसले, सुभाष जाधव, भारती पोवार, सरलाताई पाटील, पूजा आरडे, विक्रांत पाटील किणीकर, दिलीप पवार आदी सहभागी झाले होते.